माझं नाव हर्षल कोल्हे। आज जो आपण हा धाप चित्रपट पाहिलात याच्यावरून जे आज मुलांमध्ये सगळी जी गरिबीची जाणीव आहे ते दाखवता आली पाहिजे। कारण की जी आजची युवा पिढी चाललेली पुढच्या दृष्टीने त्यांना फक्त आज गेमिंग व काहीतरी म्हणजे वेगळंच काहीतरी ॲडव्हेंचर दाखवायचं फक्त अशातला भाग नाही आहे। जी मुलं गरीब परिस्थितीमध्ये आहेत त्याच्यामधून कसं एक एक पाऊल पुढे जाऊन आपल्याला हे करता येईल, आपलं आयुष्य घडवता येईल, त्या दृष्टीने त्यांनी या चित्रपटामधून बोध घेतला पाहिजे। आणि जी मुलांची जडणघडण आहे ती लहानपणापासूनच होती। जर आज मुलांचं आयुष्य गेमिंगमध्ये गेलं, नुसतं रिकामटेकड्या वेळामध्ये गेलं तर ते आयुष्यामध्ये प्रगती करू शकत नाहीत। त्यासाठी हा चित्रपट गरजेचा आहे। आज नुसतं नाही तर पिक्चर आलंय डिशूम डिशूम झालं तेवढंच फक्त मजा, ते महत्त्वाचं नाही। आयुष्याची जडणघडण त्या धाप पिक्चरमधून 100% होणार आहे। आजच्या युवा पिढीसाठी हे सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे आणि इतरांना सुद्धा प्रमोट केलं पाहिजे या पिक्चरसाठी। जो मराठी पिक्चर आहे आपला त्याला आणखी मजबूतीने पाठबळ देणं खूप महत्त्वाचं आहे। कारण की आज जर हिंदी चित्रपट कोणताही रिलीज झाला तर त्याचा आहे ना शो शायनिंग जास्त केली जाते, पण मराठी चित्रपटाच्या पाठीमागे कोणीच उभं राहत नाही। त्याच्यासाठी आपल्यासारख्या मराठी माणसांनी प्रत्येकाने उभं राहणे हे सरांसाठी महत्त्वाचे आहे। सरांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद सर।